नमस्कार. या भागामध्ये आपण कर्मचारी मनोधैर्य व त्यावर परिणाम करणारे घटक, त्याचे मोजमाप, तसेच भावनांक व आध्यात्मिकांक व त्यावर परिणाम करणारे घटक लक्षात घेणार आहोत. प्रथमतः आपण कर्मचारी मनोधैर्य ही संकल्पना लक्षात घेऊ. व्यवसायात वेगळ्या प्रकारचे कर्मचारी काम करतात. त्याचा मोबदला देखील एकसारखाच असतो, परंतु त्यांच्या काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मोठ्या प्रमाणात फरक दिसून येतो. काही जण खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, काही जण काम योग्य पद्धतीने करत नाहीत. व्यवसायामध्ये कायमपणे चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांचा उत्साह व काम करण्याची मानसिक तयारी असावी लागते. यासाठी कर्मचारी मनोधैर्य ही संकल्पना आपल्याला लक्षात घ्यावी लागते. तर कर्मचारी मनोधैर्य म्हणजे नेमके काय? एडविन फ्लिप्पो यांनी याची व्याख्या अशी केलेली आहे. कर्मचारी मनोधैर्य म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाची एखाद्या कार्यात ऐच्छिकपणे सहकार्य करण्याची मानसिक स्थिती किंवा दृष्टिकोन होय. या कर्मचारी मनोधैर्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? फॅक्टर्स अफेक्टिंग मॉरल. व्यवसायामध्ये वेगवेगळे जे घटक आहेत ते घटक कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर किंवा मनोबलावर परिणाम करतात. हे घटक, पहिला घटक आहे आर्थिक व आर्थिकेतर सवलती. जर व्यवसायामध्ये आर्थिक स्वरूपाच्या व आर्थिकेतर स्वरूपाच्या सवलती खूप चांगल्या पद्धतीने असतील तर कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये एक सकारात्मकपणा येतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या दृष्टीने एक प्रकारे उत्साह व त्यांचं मनोबल वाढते. परंतु जर आर्थिक सुविधा चांगल्या नसतील, आर्थिकेतर सवलती जर चांगल्या नसतील तर कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम हा होतो. पुढील मुद्दा आहे, 2 नंबरचा मुद्दा आहे कामाचे तास. कर्मचारी नेमके किती तास काम करतात? ज्या व्यवसायामध्ये कामाचे तास योग्य आहेत तिथे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य चांगले असते, परंतु काही व्यवसायामध्ये कामाचे तास हे दररोज वाढवले जातात. ज्या ठिकाणी हे वाढवले जातात त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य चांगले राहत नाही. 3 नंबरचे काम आहे सोपवलेले काम किंवा कामाचे स्वरूप. जे काम कर्मचाऱ्याला सोपवले जाते किंवा त्या कामाचे स्वरूप नेमके काय आहे? जर जे काम सोपवलेले आहे ते अवघड असेल आणि कमी वेळेत विशिष्ट टार्गेट पूर्ण करण्याचे असेल व जादा काम असेल तर निश्चितपणाने त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून कर्मचाऱ्याला काम देताना देखील त्याच्या मनोधैर्यावर परिणाम होणार नाही याचा विचार करणं आवश्यक ठरते. 4 नंबरचा मुद्दा आहे रोजगार सुरक्षितता. जो कर्मचारी काम करतो त्या कर्मचाऱ्याला रोजगाराची सुरक्षितता आहे काय? म्हणजेच तो त्या व्यवसायात जर परमनंट असेल तर त्याचं मनोधैर्य हाय किंवा उच्च दर्जाचे राहते, परंतु तो कामाच्या दृष्टीने असुरक्षित असेल किंवा परमनंट नसेल तर त्याचे मनोधैर्य हे चांगले राहत नाही. 5 नंबरचा मुद्दा आहे प्रगती स्वभाव. त्या व्यवसायामध्ये संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या करिअरच्या दृष्टीने प्रगतीस कितपत वाव मिळतो, हा जर वाव मिळण्याची शक्यता असेल तर त्याचे मनोधैर्य निश्चितपणाने चांगले राहते. परंतु जर या ठिकाणी प्रगतीस वाव मिळणार नसेल किंवा मिळण्याची शक्यताच नसेल तर त्याचे मनोधैर्य फारसे चांगले राहत नाही. त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे वागणूक. त्या कर्मचाऱ्याला त्या व्यवसायामध्ये वरिष्ठ अधिकारी असतील, वेगळे कर्मचारी असतील किंवा एकंदरीत त्याच्याविषयी किंवा कर्मचाऱ्यांच्या विषयी वागणूक कशी दिली जाते, ही वागणूक जर चांगली असेल, सकारात्मक असेल तर निश्चितपणाने मनोधैर्य चांगलं राहतं. परंतु ही वागणूक जर अयोग्य पद्धतीने असेल, चुकीची असेल, हेवेदावे युक्त असेल तर अशावेळी त्याचे मनोधैर्य हे चांगले राहत नाही. त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे नेतृत्व शैली. कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणारे जे नेतृत्व असतं, ह्या नेतृत्वाची शैली नेमकी कशी आहे? ही नेतृत्व शैली समजा जर हुकुमशाही असेल तर निश्चितपणाने त्या ठिकाणी असणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या मनोधैर्यावर हा विपरीत परिणाम होतो. परंतु नेतृत्व शैली जर सहभागात्मक असेल, पितृत्वूल्य नेतृत्व शैली असेल तर निश्चितपणाने त्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य हे खूप छान आणि चांगले राहते. त्यानंतर 8 नंबरचा मुद्दा आहे सक्षम पर्यवेक्षक. जे कर्मचारी काम करतात त्या कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवणारा जो नजीकचा घटक आहे तो म्हणजे पर्यवेक्षक. हा पर्यवेक्षक कसा आहे? आणि अडचणीच्या वेळी तो चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतो का, समजून घेतो का? हा घेत असेल, चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असेल तर तेथील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य हे चांगले राहते. त्यानंतर 9 नंबरचा मुद्दा आहे कर्मचारी सहभागित्व. त्या व्यवसायामध्ये वेगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा वेगळ्या महत्त्वाच्या कार्यामध्ये
त्या संबंधित कर्मचाऱ्याला कितपत सहभागी करून घेतलं जातं. जर वेळोवेळी हे सहभागित्व करून घेतलं जात असेल तर कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य हे उच्च दर्जाचे राहते. आणि शेवटचा मुद्दा आहे बहिर्गत घटक. केवळ व्यवसायातील घटकांचाच मनोधैर्यावर परिणाम होतो असं नाही, तर व्यवसायाबाहेरील काही घटकांचा देखील मनोधैर्यावर परिणाम होतो. प्रामुख्याने आर्थिक मंदी, राजकारण, राजकीय पक्ष, प्रांतवाद, काही घरगुती प्रश्न हे जर त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत येत असेल तर कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य हे निश्चितपणानं चांगले राहत नाही. त्यानंतर पुढचा घटक आहे कर्मचारी मनोधैर्य व त्याच्या मोजमाप पद्धती. एम्प्लॉई मॉरल मेजरमेंट मेथड्स. आपण कर्मचाऱ्यांचे मनोधैर्याचे मोजमाप नेमके कसे करू शकतो, त्याच्या सर्वसाधारणतः 8 पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे ज्याला आपण निरीक्षण पद्धत असं म्हणतो. या निरीक्षणामध्ये कर्मचाऱ्यांचे वर्तन व त्याचे बोलणे व हावभाव हे पाहिले जातात. जर त्याचे वर्तन, बोलणे, हावभाव हे जर सकारात्मक असतील, योग्य असतील तर निश्चितपणे आपण असं समजू शकतो की त्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य हे खूप चांगले आहे. त्यानंतर दुसरी पद्धत आहे मुलाखत पद्धत. या मुलाखतीमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि काम करण्याच्या उत्साहाविषयी त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, मनोधैर्याविषयी प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांच्या आधारे आपल्याला लक्षात येतं की कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य चांगलं आहे किंवा नाही. 3 नंबरची पद्धत आहे प्रश्नावली पद्धत. यामध्ये संबंधित कर्मचाऱ्याला मनोधैर्यावर परिणाम करणाऱ्या घटकासंदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात व त्याला प्रतिक्रिया विचारल्या जातात. ह्या प्रतिक्रिया लिखित स्वरूपात घेतल्या जातात. याच्या आधारे आपण समजू शकतो की कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य नेमके कसे आहे. त्यानंतर 4 नंबरची पद्धत आहे कंपनी दस्त नोंदी व अहवाल. कंपनीचे वेगळ्या प्रकारचे अहवाल असतात, त्याचबरोबर कंपनीमध्ये वेगळ्या प्रकारच्या नोंदी असतात. या नोंदीवरून कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य आपल्या लक्षात येते. प्रामुख्याने कर्मचाऱ्यांची अदलाबदल, गैरहजेरीचे प्रमाण, ग्राहकांची तक्रारी संख्या, त्यानंतर कर्मचाऱ्यांचे संप, औद्योगिक कलह या अनुषंगाने या अहवालाच्या आधारे आपण लक्षात घेऊ शकतो की कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य त्या संबंधित व्यवसायामध्ये नेमके कसे आहे. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे उत्पादकता. व्यवसायामध्ये जे कर्मचारी असतात त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची उत्पादकता नेमकी कशी आहे. ही उत्पादकता जर चांगली असेल तर आपण असं निश्चित समजू शकतो की कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उच्च दर्जाचे आहे. ज्या ठिकाणी उत्पादकता चांगली आहे त्या ठिकाणी निश्चितपणानं कर्मचारी हा मॉरली खूप छान पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने कार्यरत असतो. त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे सूचना पेटी. व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांना तक्रार करण्यासंदर्भात वेगळ्या सूचना पेटीचा अवलंब केला जातो. सूचना पेटीमध्ये तक्रार नेमक्या किती येतात. तक्रारी जर जास्त असतील तर कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य हे निश्चितपणाने कमी आहे असं मानलं जातं. पण तक्रारी खूप कमी असतील तर आपण असं समजू शकतो की कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य हे उच्च दर्जाचं आहे. त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे कामाचे समाधान. कर्मचारी जो काम करतो तो कामाबाबत समाधानी आहे का, आवडीनं काम करतो का, हे त्याच्या वर्तणुकीतून बऱ्यापैकी लक्षात येते. या समाधानावरून आपण लक्षात घेऊ शकतो की कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य नेमकं कसं आहे. त्यानंतर शेवटचा घटक आणि 8वा घटक किंवा 8वी पद्धत आहे नैतिक घटक. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नैतिकतेच्या अनुषंगाने काही घटक लक्षात घेतले जातात. प्रामुख्याने कर्मचाऱ्यांची गैरहजेरी किती आहे, कर्मचाऱ्यांची उलाढाल कशी आहे, कर्मचाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण कसे आहे, कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद नेमके कसे आहेत, कंपनीविषयी आपुलकीची भावना कशी आहे. या घटकावर कर्मचाऱ्यांचे मोजमाप जे आहे ते केले जाऊ शकते. त्यानंतर पुढचा घटक आहे भावनांक व आध्यात्मिकांक. EQ व SQ असे ही संकल्पना आहे. अलीकडच्या काळामध्ये ही संकल्पना लोकप्रिय झालेली आहे. ही संकल्पना लोकप्रिय करण्याचे कार्य अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर डॅनियल गोलमन यांना जाते. त्यांनी या संकल्पना भावनिक बुद्धिमत्ता या पुस्तकामध्ये 1995 मध्ये मांडलेल्या आहेत. व्यवसायामध्ये विविध आणीबाणीचे प्रसंग उद्भवतात व त्यातून बऱ्याच वेळा ताणतणावाच्या परिस्थितींना सामोरे जावं लागते. अशा परिस्थितीत व्यवस्थापक स्वतःच्या व इतरांच्या भावनांचा विचार करून प्रश्न कसे सोडवतो व उद्दिष्टे साध्य कसे करतात यावर त्यांचा भावनांक अवलंबून असतो. व भावनांक व आध्यात्मिकांक म्हणजे नेमकं काय हे आपण आता लक्षात घेऊ. डॉक्टर डॅनियल गोलमन यांनी अशी व्याख्या अशी केलेली आहे. व्यवस्थापकाची स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवण्याची व मन स्थिर ठेवून काम करण्याची कुवत म्हणजेच भावनांक होय.
त्यानंतर आपण आध्यात्मिकांकाची व्याख्या विचारात घेऊ. आध्यात्मिकांक म्हणजे दुसऱ्याने आपल्याला काय शिकवले, जीवनाविषयी असणारे प्रश्न, क्षमतेच्या पुढे जाऊन विचार करणे, परिस्थितीप्रमाणे विषयातील विविधता पाहणे, सर्व शक्यताविषयी चांगली समज असणे होय. आता या भावनांक आणि आध्यात्मिकांकावर अनेक घटक परिणामकारक ठरतात. हे घटक आपण विचारात घेऊ. पहिला घटक आहे वैयक्तिक स्वरूप व गुण. प्रत्येक कर्मचारी हा वेगळा असतो. काही कर्मचाऱ्यांना पटकन राग येतो, काहींना येत नाही. काही कर्मचारी सकारात्मक असतात, काही कर्मचारी नकारात्मक असतात. कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा कसा आहे, सहनशीलता कशी आहे, विश्वास कर्मचाऱ्यांचा कसा आहे, आदराची भूमिका कशी आहे, काळजी त्यांना कशी वाटते, मित्रत्वाचं त्यांचं स्वरूप कसं आहे, या गोष्टीवर कर्मचाऱ्यांचा भावनांक आणि आध्यात्मिकांक अवलंबून आहे. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा आहे पर्यवेक्षकाचे स्वरूप. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणारा जो पर्यवेक्षक असतो त्याचे स्वरूप नेमके कसे आहे. तो जर विश्वासात घेत असेल, तो कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत असेल, तर निश्चितपणाने कर्मचाऱ्यांचा भावनांक आणि आध्यात्मिकांक हा चांगला राहू शकतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण. कर्मचाऱ्यांना सुरुवातीलाच तसेच काही ठराविक अंतरानं वेळोवेळी प्रशिक्षण दिले जातं. हे प्रशिक्षण जर चांगलं दिलं जात असेल तर कर्मचाऱ्यांचं ज्ञान आणि कौशल्य निश्चितपणाने चांगल्या पद्धतीने वाढतं. म्हणजेच अशा वेळी कर्मचाऱ्यांचा भावनांक आणि आध्यात्मिकांक हा निश्चितपणाने चांगला राहतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन. कर्मचारी ज्यावेळी व्यवसायात काम करताना त्यांना बऱ्याच वेळा वेळोवेळी अडचणी येतात. ह्या अडचणीच्या बाबतीत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन कसे मिळते, योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळते का, त्यांना समजून घेतले जाते का, यावर भावनांक आणि आध्यात्मिकांक अवलंबून आहे. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे योगा आणि ध्यानधारणा. व्यवसायात असणारे कर्मचारी किंवा अधिकारी योग आणि ध्यानधारणेचा कितपत वापर करतात. मग अगदी ते घरामध्ये असेल किंवा व्यवसायामध्ये असेल, आल्यानंतर त्यांना योग आणि ध्यानधारणेसाठी काही संधी उपलब्ध करून दिली जाते का, आणि हे जर करत असतील तर निश्चितपणानं त्याचा भावनांकावर एक सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने परिणाम होऊ शकतो. त्यानंतर आहे संघटनात्मक वातावरण. व्यवसायातील जी संघटना असते, म्हणजेच वेगळे कर्मचारी वेगळे अधिकारी असतात, यांच्यामध्ये नेमकं वातावरण कसं आहे, योग्य असेल, सकारात्मक असेल तर भावनांक आणि आध्यात्मिकांक चांगल्या पद्धतीने राहू शकतो. त्यानंतर मान्यता व बक्षीस पद्धती. जर व्यवसायातील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी त्यांच्या कामानुसार योग्य पद्धतीनुसार त्यांना बक्षीस मिळत असेल, त्यांना योग्य पद्धतीनुसार मान्यता दिली जात असेल, तर साहजिकच कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्यामध्ये असणारी नैतिक मूल्ये, त्यांचा प्रामाणिकपणा व आपुलकीची भावना ही निश्चितपणानं वाढते. 8 नंबरचा मुद्दा आहे वय व अनुभव. कर्मचाऱ्यांचे वय नेमके काय आहे, अनुभव काय आहे. जर वय आणि अनुभव चांगला असेल तर निश्चितपणाने त्या कर्मचाऱ्या चांगल्या पद्धतीने विचार करतात आणि पटकन कोणतीही कृती न करता वेगळ्या पद्धतीने विचार करून मग त्यावर निर्णय घेतात. साहजिकच त्यांचा भावनांक व आध्यात्मिकांक चांगला राहतो. 9 नंबरचा मुद्दा आहे सामाजिक व सांस्कृतिक वातावरण. व्यवसायाशी संबंधित जे कर्मचारी आहेत ते कोणत्या सामाजिक घटकामध्ये राहतात, ते कोणत्या सांस्कृतिक वातावरणात राहतात, किंवा काही वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. काही कर्मचारी मागासलेल्या भागातून येतात, काही प्रांतवादाच्या अनुषंगाने काही कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. तर अशा वेळी या घटकाचा परिणाम देखील भावनांक व आध्यात्मिकांकावर आपल्याला दिसून येतो. आणि शेवटचा मुद्दा आहे सकारात्मकपणा. म्हणजे कर्मचारी सकारात्मक पद्धतीने विचार करतात का, त्यांचा सकारात्मकपणा आहे का, काय नकारात्मकपणा आहे. जे कर्मचारी सकारात्मकपणे राहतात त्या कर्मचाऱ्यांचा भावनांक आणि आध्यात्मिकांक हा चांगला राहतो. या दृष्टीने भावनांक आणि आध्यात्मिकांक ही संकल्पना किंवा या संकल्पनेवर परिणाम करणारे घटक आहेत. यानंतरची पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे कर्मचारी तक्रार. धन्यवाद.